अखंड ज्योती महिला फाउंडेशन संस्थेचे उद्घाटन संपन्न। वात्सल्य वृद्धाश्रम हिरावडी रोड पंचवटी नाशिक येथे एक अनोख्या पद्धतीने सामाजिक उपक्रम राबवून अखंड ज्योती महिला फाउंडेशनचे भव्य उद्घाटन करण्यात आले। यावेळी सर्वप्रथम गणेश वंदना, आणि आश्रमातील ज्येष्ठ चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि फीत कापून अखंड ज्योती महिला फाउंडेशनचे उद्घाटन संपन्न झाले। समाजामध्ये असलेले निराधार महिला, ज्येष्ठ नागरिक, जीवनातील संघर्ष करून स्वतःच्या पायावर उभ्या राहणाऱ्या महिलांना एक मदतीचा हात म्हणून, तसेच खेड्यापाड्यावरील खास करून मुलींना शिक्षणासाठी मदत आणि गरीब गरजू रुग्णांना मोफत औषधे या मदतीच्या भावनेतून अखंड ज्योती महिला फाउंडेशन संस्थेची सुरुवात संस्थापक अध्यक्ष ज्योती गवळी जॉर्ज, उपाध्यक्षा माधवी देशमुख, सेक्रेटरी पूनम बर्वे, खजिनदार वृषाली गवळी, सचिव रुपालीताई वालझाडे या सर्वांच्या प्रयत्नातून ही अखंड ज्योतीची ज्योत समाजातील गरजूंच्या पाठी उभी राहून आपले कार्य सुरू ठेवणार आहे। आणि त्याच भावनेतून वात्सल्य या वृद्धाश्रमातून अखंड ज्योती फाउंडेशनची सुरुवात करण्यात आली। फाउंडेशनच्या वतीने वृद्धाश्रमातील आजींना साड्या, गाऊन, आजोबांना कपडे, नॅपकिन, गरजेउपयोगी वस्तू आणि स्वादिष्ट अशा जेवणाची मेजवानी देण्यात आली। या प्रसंगी आश्रमाचे संचालक सतीश सोनार, अखंड ज्योती महिला फाउंडेशनच्या सदस्या पूजा गाडेकर, पूजा सूर्यवंशी, रुपाली गाढवे, रेवती साळुंके, साक्षी महाजन, चेतना सेवक, राधिका फाउंडेशनच्या सौ चेतना सेवक आणि जयश्री बालाजी चॅरिटेबलच्या अध्यक्षा जयश्री चौधरी यांच्यासह वृद्धाश्रमातील आजी आजोबा मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवेदिका सरिता परदेशी यांनी केले। सरिता आणि आज मी आलेली आहे वात्सल्य वृद्धाश्रम येथे। आज अखंड ज्योती फाउंडेशनचा वर्धापन दिन आहे। आज आम्ही या संस्थेला सुरुवात केली आणि नाशिक जवळील हिरावाडी या ठिकाणी असलेल्या वृद्धाश्रमाला आम्ही भेट दिली आहे। वृद्धाश्रमातील वृद्ध महिलांना आणि पुरुषांना आम्ही कपडे वाटप केलं, तसेच एक वेळच्या जेवणासाठी आर्थिक सहाय्य केलेलं आहे। इथे येऊन खरंच एकदम समाधानाचा असा अनुभव आला की आणि आजची सामाजिक परिस्थिती आज आम्ही उघड्या डोळ्यांनी पाहिली आहे की जे आई वडील आपल्या मुलांना लहानसं मोठं करतात आणि वृद्ध झाल्यानंतर त्या मुलांना आपल्या आई वडीलच अक्षरशः डस्टबिन सारखे वाटतायत। त्यामुळे ह्या जागी आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणावर वृद्ध महिला आणि पुरुष यांची गर्दी आहे। हे इथेच राहतात पण सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद आहे आणि सुख आहे। नमस्कार, आज अखंड ज्योती फाउंडेशनचे उद्घाटन ॲडव्होकेट दीप्ती गवळी ब्रँड ॲम्बॅसेडर यांच्या हस्ते आज इथे करण्यात आले हिरावाडी वात्सल्य वृद्धाश्रम मध्ये। तसेच मी ज्योती गवळी जॉर्ज, अखंड ज्योती फाउंडेशनची संस्थापिका अध्यक्ष, अखंड ज्योती फाउंडेशनच्या वतीने आम्ही गरजू वृद्धांना कपडे व एक टाइमाचा अल्प उपहार इथे दिला। तसंच आज माझं स्वप्न पूर्ण झालं आणि हे स्वप्न केवळ माझ्या मैत्रिणीमुळे। आज आम्ही ज्या 5 मैत्रिणी नसत्या तर आज मी अखंड ज्योती फाउंडेशनचं उद्घाटन किंवा अखंड ज्योती फाउंडेशन उभं करू शकली नसती। सो मी थँक्यू बोलते माझ्या मैत्रिणींना की तुम्ही मला खूप सहकार्य केलं। आता तुम्ही जेवढं सहकार्य केलं यापुढेही तुमचं असंच सहकार्य मला लाभून द्या, योगदान लाभून द्या। हे 5 बोटं आहे, हे 5 माझ्या हाताचे बोटं नव्हे तर ह्या माझ्या 5 मैत्रिणी आहे आणि ह्या 5 मैत्रिणीची ही माझी मूठ आहे। तर मी यापुढे अशी समाजामध्ये सांस्कृतिक, शैक्षणिक व आर्थिक दृष्ट्या ज्यांना गरज असेल अशा लोकांपर्यंत माझ्या अखंड फाउंडेशन ज्योती सहकार्य करत असेल आणि जे कोणी गरजू असेल शालेय क्षेत्रामध्ये किंवा ज्यांना औषध गोळ्यांचा म्हणजे सहाय्यता पाहिजे असेल तर त्यांनी नक्की अखंड ज्योती फाउंडेशनला कॉन्टॅक्ट करा। आम्ही तुमच्यापर्यंत नक्की आमची अखंड ज्योतीची ज्योत पेटू हेच तुम्हाला सांगू इच्छिते। थँक्यू।
नमस्कार सर्वांना. मी रुपाली संतोष वालझाडे. आज आम्ही अखंड ज्योती फाउंडेशनचे उद्घाटन केले आहे. त्याचे अध्यक्ष सौ ज्योती जॉर्ज गवळी मॅडम आहेत आणि त्यांच्या साह्याने मी आज हे फाउंडेशन ओपन केले आहे. ह्या फाउंडेशनमध्ये माझ्या 5 मैत्रिणींचे सहकारी आहे. पूनम बर्वे, पूजा गाडेकर, वृषाली गवळी, ज्योती जॉर्ज आणि देशमुख, माधवी देशमुख या आमच्या मैत्रिणी आहेत. आम्ही 5 जणींनी ही संघटना ओपन केलेली आहे आणि ह्या संस्थेसोबत आम्हाला अनेक सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम करायची इच्छा आहे आणि यामध्ये मी माझे योगदान देईन आणि देत राहीन, त्याबद्दल वाद नाही. तसेच आमच्या संस्थेकडनं आम्ही गरजू वृद्धांना औषध गोळ्याही पुरवण्याचं काम करणार आहोत. लवकरात लवकर परत आम्ही या संस्थेत येऊन या वृद्धांसाठी औषध गोळ्यांची व्यवस्था करणार आहोत. आज आम्ही त्यांना जेवण दिले आहे, एक टायमाचे जेवण. आज आमची संस्था नव्याने उभी राहते. सो माझ्याकडे फंड कमी असल्यामुळे किंवा आम्ही मैत्रिणींच्या सहकार्यामुळे आज जेवढं नाही देता आलं तेवढं आम्ही दिलं. इथे फुल नाही फुलं पाकळीचा सहभाग इथे दाखवला. यामध्ये माझ्या सर्व मैत्रिणी अनेक पदावर उपस्थित आहे. आता मी पद इथे सांगत नाही, परंतु माझ्या सगळ्याच मैत्रिणी माझ्या सोबत आहे. विशेष म्हणजे तनु शेखही आज आमच्या सोबत आहे आणि तिनेही आम्हाला खूप चांगलं सहकार्य केलं आणि ती अशीच आमच्या बरोबर राहील अशी मी आशा करते. आणि आम्ही आज ज्योती जॉर्ज मॅडम बोलल्याप्रमाणे आम्ही 5 जणी आहोत. या 5 बोटांची मूठ करून लढायला तयार आहोत. फक्त आम्हाला तुमच्या सहकार्याची अपेक्षा आहे. अखंड ज्योती फाउंडेशन सोबत तुम्हीही जोडा आणि लवकरात लवकर आम्हाला तुमची सेवा करण्याची संधी द्या. धन्यवाद. माझं नाव ॲडव्होकेट दीप्ती गवळी. आज आपण वात्सल्य वृद्धाश्रम हिरावाडी इथे जमलो आहोत. जमण्याचं कारण असं आहे, खूप आनंदाचं. कारण आज माझ्या मैत्रिणी रुपाली वालझाडे आणि ज्योती गवळी जॉर्ज यांनी आज यांचं अखंड ज्योती फाउंडेशन नावाची संस्था इथे आज यांचं उद्घाटन केलं आहे. मला खूप आनंद होतोय की ह्या ऑलरेडी सगळ्या खूप सामाजिक सांस्कृतिक वगैरे कार्यक्रमात ॲक्टिव्ह आहेत. त्यांनी आज स्वतः निर्णय घेतलाय की आपण सामाजिक क्षेत्रात उतरवून काहीतरी समाजासाठी केलं पाहिजे. ह्या त्यांच्या भावनेने मी त्यांच्याशी आज जोडले गेले आहे. इथे त्यांनी मला बोलवलं, त्यांच्या ह्या संस्थेची उद्घाटन करण्याची मला संधी दिली आणि ह्या वृद्धाश्रमातील सर्व वृद्धांना भेटण्याची संधी दिली. याचे खूप खूप त्यांचे धन्यवाद. नमस्कार, मी वृषाली गवळी. आज वात्सल्य वृद्धाश्रम मध्ये अखंड ज्योती महिला फाउंडेशन आपण ओपन केलेलं आहे आणि त्यानिमित्ताने आपण थोडंसं जे आपल्या फाउंडेशन तर्फे जेवढं होईल तेवढं आपण त्यांना मदत केलेली आहे आज. आणि आजच आपण पुढे सामाजिक कार्य करत राहू. आणि आज मला एवढं सांगायला खूप आनंद होतो की अखंड ज्योती म्हणजे अंधारामध्ये जसं आपण प्रकाश देतो, एक दिवा लाईट गेल्यानंतर आपल्या घरामध्ये असते, तर त्याचप्रमाणे जिथे जिथे अंधार असेल तिथे आपण प्रकाश द्यायचं काम करू, असं आमच्या अखंड ज्योतीचं आमच्या सर्वांचं एक स्वप्न आहे, ध्येय आहे. आणि याच्यातर्फेच आपण आता लेटेस्ट मे मध्ये आपण महिलांसाठी आणि लहान मुलांसाठी डान्स वर्कशॉप आपण 15 दिवसासाठी फ्री मध्ये घेत आहे. जर कोणी इच्छुक असेल तर आमच्या फाउंडेशनला संपर्क साधा. धन्यवाद. नमस्कार, मी पौर्णिमा प्रदीप बर्वे. 2/4/2025 मध्ये आम्ही आज इथे वात्सल्य रुद्राश्रम मध्ये आम्ही अखंड ज्योती म्हणून फाउंडेशन ओपन केलं आहे. आज माझ्या बर्थडे निमित्त आम्ही माझ्या मैत्रिणींनी फाउंडेशन निमित्त इथे कपडे वाटप आणि भोजनाचं आयोजन केलं आहे. ते आम्ही असेच कामे करत राहू. थँक्यू. नमस्कार, मी पूजा गाडेकर. आज आमची संस्था ओपन झाली अखंड ज्योती फाउंडेशन म्हणून. ही संस्था माझ्या 2 मैत्रिणींनी खोलली. एक ज्योती जॉर्ज या संस्थापिका आहे आणि आहे रुपाली वालझाडे. या दोघी माझ्या खूप चांगल्या मैत्रिणी आहे. तर आम्ही ठरवलंय का इथून पुढे समाज कार्य करायचं. आम्ही 5 जणी मैत्रिणी आहोत, तर आम्ही समाज कार्य करणार आहे. वात्सल्य वृद्धाश्रमामध्ये आज कार्यक्रम पार पडला. महिलांना गाऊन वाटण्यात आले, जेंट्स लोकांना रुमाल वाटप करण्यात आले आणि आज भोजनही आम्ही इथे दिलेले आहे. तर याच्या अगोदर पण समाजसेवा ही फक्त डोळ्याने मी बघत होते, आज मी पूर्णपणे अनुभवते, तर त्या माझ्या 5 मैत्रिणींमुळे. धन्यवाद. मी एवढी. अखंड ज्योती फाउंडेशन हे नाव इतकं सुंदर, इतकं छान मला माझं भावलं की अखंड आणि ती ज्योत अशी जळत राहो, अशाच प्रकाश पडत राहो तुमच्या आयुष्यात. आणि आज लाईट जळायचं कारण आहे ना, तेच आहे की तुम्ही ज्योत तुमची जळत राहो आणि प्रकाश पडत राहो. ज्योती मॅडम, रुपाली मॅडम, पूनम मॅडम, वृषाली मॅडम आणि अजून सगळे जे 5 ज्या मैत्रिणी आहेत, तुम्ही त्यांना एक नाव देणार आहे, 5 पर्ल्स म्हणजे 5 मोती आहेत.
त्यांच्यासोबत मी कायम राहणार आहे. जरी मी त्या संस्थेत नसेल तरीही मी त्यांच्यासोबत कायम, ती माझी दुसरी संस्था म्हणून मी काम करणार आहे. आणि रुपाली, पूनम आमची 5 वर्षापासूनची मैत्री आहे. त्या माझ्या प्रत्येक उपक्रमात एकदम माझी म्हणजे एक उजवा हात म्हणतो आपण तसं ते माझ्यासोबत उभे राहिलेले आहेत आणि मला प्रचंड त्यांनी मदत केलेली आहे. मी कायम त्यांच्यासोबत राहणार आहे. आणि आज रुपालीला पूनमला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि फाउंडेशनच्या ओपनिंग निमित्त मी खूप खूप शुभेच्छा देते आणि धन्यवाद. अखंड ज्योती फाउंडेशनला माझ्या पूर्ण राधिका फाउंडेशनच्या परिवाराकडनं खूप खूप शुभेच्छा. नक्कीच तुम्ही सामाजिक कार्य करत जा. अखंड म्हणजे निरंतर न थांबणारं असतं, त्याला अखंड म्हणतात. आणि ज्योती म्हणजे जी प्रकाशमान, ज्योती ही प्रकाश दाखवते आणि त्याच्या मागे अखंड निरंतरपणे काम करणार, या पाठीजणींचं ते कर्तव्य आहे. आणि त्या कर्तव्यात नक्कीच कुठेतरी मला पण काम करावंच लागणार हे मला माहिती आहे. तर मी त्यांच्या पाठीशी सदैव चेतना, स्फूर्ती, प्रेरणा या सगळ्या रूपात मी त्यांच्या मागे आहे. अर्ध्या रात्री त्यांनी मला आवाज द्यायचा की ताई मला याच्याविषयी माहिती पाहिजे, मी नक्कीच त्यांना देणार आहे. त्या अखंड ज्योती फाउंडेशनला माझ्याकडनं, माझ्या पूर्ण परिवाराकडनं खूप खूप शुभेच्छा. असेच निरंतर तुम्ही पुढे चालत जा. आमच्या सगळ्यांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे. आमच्या येथे वात्सल्य वृद्धाश्रमात, जो की आमचे सतीश सर चालवणारे आहेत संस्थापक म्हणून, येथे आज अखंड ज्योती महिला फाउंडेशन हे सगळ्या महिलांनी उपस्थिती देऊन येथे आम्हाला जो सुरुवातीला त्यांनी नृत्य दाखवलं, अखंड ज्योती फाउंडेशनचे उद्घाटन सुद्धा आमच्या हातांनीच केलं त्यांनी. त्याबद्दल आम्ही त्यांना भरपूर आशीर्वाद देतो. तुम्ही आज जरी 5 असल्या मॅडम, पुढे तुमच्या एक वट वृक्ष तयार होईल, हाच आमचा आशीर्वाद येथून तुम्ही घेऊन जाणार आहात. हे वात्सल्य वृद्धाश्रम आहे. येथे हेच वात्सल्य आहे. येथून जी काही सुरुवात होते ती सुरुवात गगनाला पोहोचते. आमच्या आश्रमात असे 2-3 सिरियल सुद्धा येथून घेऊन गेलेले आहेत. सुरुवात इथूनच झालेली. उदाहरणार्थ म्हटलं म्हणजे आजकाल टीव्हीवर जी सिरियल चालत आहे, लई आवडतेस तू मला, या सिरियल मध्ये आमच्या वात्सल्य वृद्धाश्रमाच्या आजी आजोबांनी काम केलेलं आहे. त्यामुळे आम्ही येथून भरपूर आशीर्वाद देतो. त्याला एक कारण 102 वर्षांच्या आजी आमच्या आश्रमात आहे. तर तुमच्या एक पुढे मोठा वट वृक्ष चालू असं मोठा एक झाड तयार होईल, हाच आमचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहील. तुम्ही तुमचे कर्तव्य करत राहा, चिकाटीने करा, हेच आमचे आशीर्वाद समजून. खूप खूप धन्यवाद तुम्ही आलात त्याबद्दल.